फॉरच्या आतमध्ये फॉर लूप असं. हे डिक्शनरी आहे. मग डिक्शनरीच्या आतमध्ये डिक्शनरी काल पाहिलं होतं आपण. हां, काल सांगितलं होतं याबद्दल नेस्टेड हां डिक्शनरीबद्दल. सो पहा, नेस्टेड डिक्शनरी म्हणजे डिक्शनरी इनसाइड डिक्शनरी. त्यानंतर एक मी डिक्शनरी क्रिएट करतोय किंवा नेस्टेड डिक्शनरी म्हणा. एम्प्लॉई डिटेल्स इज इक्वल्स टू सपोज CG001 असा काहीतरी एम्प्लॉई कोड असेल. 001 फाईन. देन एम्प्लॉई नेम सपोज अक्षय. सैलरी is equals to suppose 50,000. Age 30. Then experience. ही एक्सपायरी डेट नाही लक्षात घ्या, एक्सपिरियन्स आहे. परत कोण जॉईन झालं? मेगा. ओके, 2 years. After that designation. Python developer. ओके, सो हे एम्प्लॉई डिटेल्स आहेत ज्यामध्ये एम्प्लॉई नेम, सॅलरी, एज, एक्सपिरियन्स आणि डेजिग्नेशन आहे त्यामध्ये. ओके, सो अशीच नाही एक दुसरी डिक्शनरी आहे ज्यामध्ये सेम कीज असतील, माइट बी व्हॅल्यू डिफरंट असतील. ओके फाईन. देन C002 हा दुसरा एम्प्लॉई कोड आहे. एम्प्लॉई नेम सपोज अक्षय झाला, मी दुसरा टाकतो एम्प्लॉई नेम सपोज माधव. देन सॅलरी याची जास्त टाकतो, एज पण जास्त, एक्सपिरियन्स पण जास्त टाकतो. ठीक आहे. देन याचं डेजिग्नेशन दुसरं टाकतो, सपोज हा डेटा सायंटिस्ट आहे. गॉट इट. देन यापुढे पहा, नेक्स्ट दुसरा एम्प्लॉई आय डी. सॉरी हा तिसरा आहे, दुसरा नाही. सो इट विल बी CG003. एम्प्लॉई नेम शुड बी लाईक श्याम, राम, जे काय असेल ते. मी स्पेस ठेवतो म्हणजे तुम्हाला कळेल की वेगवेगळ्या आहेत तीन गोष्टी. देन श्याम. सॅलरी मी 1 कमी करतो.
age I will also reduce experience designation data scientist एवढे कमी पेमेंट नसते ओके सो इंटर्न एज पण एवढं नसेल इंटर्नचं ओके लाईक 20 किंवा 22 समजा आणि एक्सपिरियन्स एवढा नाही तो फ्रेशर असतो बट ॲज्युमिंग की 1 year's एक्सपिरियन्स ओके सो that's all about this one. Next, print employee details. एकच मिनिट सॅलरी 50,000च्या तिथं काहीतरी प्रॉब्लेम आहे इनव्हॅलिड सिंटॅक्सचा ओके कोमा विसरला नथिंग बॅड इथं पण कोमा विसरलाय सेम हियर क्लिअर डिक्शनरी कशी प्रिंट केली येस सर फॉर एक्झाम्पल तुम्हाला ना डिक्शनरीमध्ये जर लेंथ पाहिजे असेल ओके लेंथ ऑफ डिक्शनरी तर यू कॅन डू वन थिंग यू कॅन यूज सिम्पल लेंथ फंक्शन लेंथ ऑफ एम्प्लॉई डिटेल्स किती आहे 3 बरोबर पुढे पहा आताच मला स्पेसिफिक एम्प्लॉई ॲक्सेस करायचं असेल तर काल मी सांगितलं होतं एखाद्या लिस्टमधला एलिमेंट किंवा काही गोष्टी ॲक्सेस करायच्या असेल तर कसं करतो तर सेम आपण लॉजिक आता आज वापरून ॲक्सेस करतो एखाद्या लिस्टमधला जो काय नेस्टेड लिस्ट आहे लिस्टच्यामध्ये एक लिस्ट आहे सो लिस्ट मेन एक आउटर लिस्ट आहे एक इनर लिस्ट आहे सो इनर लिस्टमध्ये काही एलिमेंट्स आपण ॲक्सेस करू सो ज्या एम्प्लॉईचा एम्प्लॉई आय डी हा आहे ओके CG003 त्या एम्प्लॉईचं मला डेजिग्नेशन पाहायचं काय आहे डेजिग्नेशन इंटर्न ठीक आहे सो असे पण ना एलिमेंट तुम्हाला ॲक्सेस करता येतात हेच घेतो एक्झाम्पल यामध्ये एम्प्लॉई कोड चेंज करतो आणि पाहू की काय आहे डेटा सायंटिस्ट आहे सपोज हे झालं याबद्दल डेजिग्नेशनबद्दल दुसरं कोणी तुम्हाला पॅरामीटर घ्यायचं असेल एज वगैरे तर यू कॅन ऑल्सो टेक C002चा जो एम्प्लॉई आहे किंवा ज्याचा एम्प्लॉई कोड आहे त्याचं एज काय आहे तर 35 सो थिंग्स गो लाईक दॅट क्लिअर येस सर एनीवन हॅज एनी डाऊट और एनी क्वेश्चन्स नाही सर डाऊट तर नाहीये सर तुम्ही काल नोट्स टाकल्या होत्या त्या तर आधीच्याच अपडेटेड नाहीयेत अपडेटेड नाही हा म्हणजे तुम्ही एकदा चेक करा मी आता डेट दाखवून नाही काय झालं तुम्ही जे काल शिकवलंय ना हां हा तर ते नाहीये त्याच्यात आपण जे परवा पाहिलं होतं ना डिक्शनरीची सुरुवात लिस्ट वगैरेचं तर ओके बुलियन ते सगळं त्याच्यातल्या फाईल कालच्या नाहीयेत त्या कालचं हे रात्रीच फाईल मेसेज करावा का हा रात्रीच मेसेज करावा का कधी पाहिलं नोट्स मी पाहिल्या दुपारी पण मला आता जॉईन करायला उशीर झाला तुम्ही शिकवत होते मग म्हटलं आता बोलू मग आता बोललो ठीक आहे मे बी मी दोघांचं टायटल एक असेल तर माझ्याकडनं चुकून कॉपी पेस्ट झालं असेल काहीतरी किंवा फोल्डरचं नेम काहीतरी झालं असेल चेंज मी रात्री चेंज करून घेतो आज हा ठीक आहे मग दुपारी तर मेसेज टाकायचा मी आल्यानंतर चेंजेस करून घेतले सर आज मी बाहेर गेलो होतो जरा मग मेसेज टाकला मग आता पण उशीर झाला ठीक आहे म्हणजे अभ्यास कोणीच केला नाही कालचा मी तसं लक्षात आहे पण रिव्हिजन नाही झाली का आईन्स्टाईन आहे सगळ्या गोष्टी लक्षात असेल ना तसं नाही लक्षात म्हणजे जर असं विचारलं काल काय तर थोडंफार सांगू शकतो रिव्हिजन कशी रोजच्या सारखे नाही केली असं त्यात ऐकूनच ऑन आहे हॅलो मी म्हणत होते व्हिडिओ अपडेटेड नव्हता म्हटलं अपडेट युट्यूबला सॉरी कालचा व्हिडिओ पण अपडेट नव्हता युट्यूबला मी व्हिडिओज नाही टाकले 2 दिवस झाला हा तेच ओके नव्हते ठीक आहे मी अपडेट करून घेतो ठीक आहे पाहू पुढलं एक एक्झाम्पल जिथे ना आपण डिक्शनरी बनवून 2 लिस्ट पासू सो फर्स्ट लिस्ट असेल सब्जेक्टची
So physics, chemistry, then math, after that English, then next will be bio, any subject marks. हे रँडमली मार्क टाकतोय. ओके, सो डोंट वरी, जे आकडे येतात ते जवळपास देतात बोटांजवळ ते टाकतो. सो हे लिस्ट तर आहे, क्लिअर आहे. काही कोणाला डाऊट यामध्ये? नाही. ओके, सी सब्जेक्ट मार्क्स ही लिस्ट 1 आहे, ही लिस्ट 2 आहे असं म्हटलं ते चालेल. दोन वेगळ्या लिस्ट आहेत, पण की आणि व्हॅल्यू पेअर्सच्या फॉर्ममध्ये आणायच्यात. हा सब्जेक्ट, हा मार्क्स आहेत. फिजिक्स हा सब्जेक्ट, जे काय मार्क्स असतील ते खाली दिसतील. केमिस्ट्री त्याचे मार्क्स, सेम थिंग. आता याला जर मला एका डिक्शनरीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करेल, D1 नावाची एक एम्प्टी डिक्शनरी असाइन केली. ओके, आणि ही ऑलरेडी लिस्ट दिलेली आहे ती घेतली. त्यानंतर व्हॉट आय एम डुईंग, फॉर आय इन अ रेंज ऑफ लेंथ ऑफ सब्जेक्ट नेम्स. ओके, जी काही सब्जेक्ट नेमची लेंथ असेल ती. सो टेकिंग द सब्जेक्ट नेम हियर, लेंथ ऑफ सब्जेक्ट नेम्स. पुढे पहा, D1 डॉट अपडेट, D1 डॉट अपडेट आणि ब्रॅकेटमध्ये काय घ्यायचं तुम्हाला, कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे तर सब्जेक्ट नेम आणि सब्जेक्ट मार्क्स. सो आय एम ॲडिंग हियर सब्जेक्ट नेम्स. ओके, आणि त्याचा इंडेक्स काय असेल, इंडेक्स तर काय नाही, मी इटरेटर यूज करतो, एक 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 प्रिंट होत जाईल. ओके, क्रमानं. सो आय एम युजिंग इटरेटर. देन टॉकिंग अबाउट द सब्जेक्ट मार्क्स. So subject underscore marks, then again iterator, and after that closing it. Okay, already close होतो, so don't worry. Then simply मी D1 कॉल करतोय. झालं, जसं पाहिजे तसं भेटलं. येस सर. सिम्पल होतं. ओके, पुढचं एक्झाम्पल पहा. असंच आहे, यामध्ये ना बऱ्यापैकी थोडंसं लॉजिक चेंज असेल, सगळं एकदम चेंज होणार नाही, थोडं लॉजिक चेंज असेल, बट आउटपुट असंच पाहायला मिळेल. ओके, सब्जेक्ट नेम जे आहे ते मार्क्स ॲज युजल किंवा जे अगोदर दिले होते ते. देन डिक्ट1, आता हां डिक्ट नको आहे, डिक्ट आकृतीचा कीवर्ड आहे. सो इन्स्टेड ऑफ दॅट आय कॅन असाइन डिक्ट. ओके, डिक्ट1, डिक्टची डिक्ट1. देन फॉर आय इन अ की, आपण इथं इन्युमरेट फंक्शन वापरतो. For I in a enumerate, fine. For I comma key in enumerate, then लेंथची गरज नाही, सो मी लेंथ रिमूव्ह करतो. इथं एक एक्स्ट्रा ब्रॅकेट आहे, तो पण रिमूव्ह करायला लागेल कारण त्याची सध्या गरज नाही. नेक्स्ट D1 डॉट अपडेट ऑफ सब्जेक्ट नेम्स. देन इथं I जशास तसा. ओके, बट या ठिकाणी चेंज करायला लागेल कारण आता इन्युमरेट फंक्शन वापरतोय. सो देअर विल बी द स्मॉल चेंज इन दिस केस. डिक्ट1 ऑफ की. ओके, त्यानंतर जी काय व्हॅल्यू आहे ती मला असाइन करायची आहे. So I can add here subject marks, आणि जो काय तुझा इंडेक्स असेल इटरेटर तो मला ॲड करायला लागेल. आणि त्या D1ची ऐवजी मी डिक्ट1 कॉल करेन आणि आउटपुट पाहायला भेटेल. काय डाऊट आहे? इटरेटर वापरला, इंडेक्स आणि एलिमेंट जसं मध्ये इन्युमरेट फंक्शन इंडेक्स आणि एलिमेंट जसं ॲक्सेस करतं इंडेक्स आणि व्हॅल्यू. सो तेच थोडंफार लॉजिक तर सिमिलर वापरले. ओके, सो जी काही की असेल
हे करायचं काम करेल आणि सब्जेक्ट मार्क्स असतील ते या साईडला यायचं काम करतील. एन्युमरेट फंक्शन वापरतो म्हणजे जसं की आणि व्हॅल्यू पेअर्स होत्या, सॉरी जसं आपण इंडेक्स आणि व्हॅल्यू द्यायचं नाही तर इथं इंडेक्स असायचं इथं व्हॅल्यू. ओके, त्याच फॉर्ममध्ये आपण की आणि व्हॅल्यू पेअर्स देतो, बस दॅट्स इट. त्यापेक्षा वेगळं किंवा दुसरं काहीच नाही. ओके. क्लिअर? आय होप Yes, sir. इट हॅज बीन क्लिअर. काय डाऊट नसेल यामध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. ओके, जे की थर्ड एक्झाम्पल असेल. आपण एन्युमरेट फंक्शनचं आत्ता जस्ट पाहिलं. आणखी एक आहे अपडेट नावाचं, एक डिक्ट अपडेट. त्याचा यूज करून पहा म्हणजे यावरती काम करता येईल का. सेम कोड, सब्जेक्ट मार्क्स डिक्ट एमटीला एमटी जशाच तशी ठेवली. इथं एन्युमरेट फंक्शन वापरते, यामध्ये थोडे चेंजेस करतो मी. पहा, फॉर आय कॉमा की इन एन्युमरेट सब्जेक्ट नेम जे आहेत ते. ओके, देन डिक्ट वन डॉट अपडेट. आता अपडेट आणि हे आहे ते कर्ली ब्रेसेसमध्ये, नॉट इन राऊंड ब्रेसेस. इथं डिक्शनरीचं आपण जे देतो ना टू डॉट्स ते यूज करावे लागतील. की असेल आणि मार्क्स तुमचे असतील ते तुमची व्हॅल्यू असेल. सो जस्ट नीड टू क्लोज दॅट. फाईन. एक काहीतरी एक्स्ट्रा आले. ओके, हे आहे ते. सो आय नीड टू कव्हर हिअर. ह्याला टाकावं लागेल की इथं कव्हर होईल. फाईन. सो मॅनेज झालं. आता त्याला प्रिंट करतो, आउटपुट पाहत. क्लिअर? काय नाही, तोच कोड आहे, मी बाहेरून काहीच आणत नाही. थोडे ना त्यामध्ये मायनर चेंजेस करतो आणि सेम आउटपुट आणून दाखवतो. यापेक्षा वेगळं मी काहीच करत नाही. फक्त समजून घ्या की काय एक्झॅक्ट स्क्रीनवरती होतं आहे. त्यानंतर पहा, हाच कोड आहे, याला थोडं मॉडिफाय करतो आहे. म्हणजे एकाच क्वेश्चनला पहा कित्येक वेनं टॅकल करता येते किंवा कित्येक लॉजिक वापरून सेम आन्सर आणता येते. सो इट्स युअर ओन चॉईस. इंटरव्ह्यूमध्ये हा क्वेश्चन विचारला असेल तर कोणतं ऑपरेशन तुम्ही फॉलो करणार किंवा कोणतं ॲप्रोच यूज करणार आन्सर देण्यासाठी. सो ती तुमची चॉईस असेल स्वतःची. सब्जेक्ट नेम्स, सब्जेक्ट मार्क्स इथं चेंज होईल. सो आय इज इक्वल्स टू 0. देन डिक्ट एम्प्टी, डिक्ट 1 इज इक्वल्स टू एम्प्टी डिक्शनरी मी असाइन करतो आहे. आफ्टर दॅट फॉर की इन अ सब्जेक्ट नेम्स डिक्ट ऑफ की यूज करतो इथं. की आणि व्हॅल्यू मधला फरक तर माहिती आहे ना सगळ्यांना, की कोणती आणि व्हॅल्यू कोणती. पुष्कर अब्सेंट होता. मी तरी पण व्हिडिओची लिंक शेअर करेन लेक्चर झाल्यानंतर, पाहून घ्या. देन डिक्ट 1. ओके, डोंट वरी, अलीकडेला घ्यावं लागेल, प्रिंट होऊन जाईल. झालं प्रिंट जे पाहिजे ते. हो. ओके, नंतर पाहू. आपण हे एक्झाम्पल पाहिलं होतं 11 ते 20च्या नंबरमध्ये जे नंबर्स येतात ना त्यांचा स्क्वेअर घ्यायचा, आठवतंय? हां, स्क्वेअर ना आपण याचा टेबल पाहिला होता. स्क्वेअर नाही पाहिलेले? स्क्वेअर नव्हते पाहिले. ठीक आहे, काय अडचण नाही, मग घेतो. व्हाईल लूपच्या वेळेस पाहिलं होते आपण काय टेबल. अडचण नाही, घेतलं असेल तर फाईन, नसेल तरी फाईन. मे बी जर हा क्वेश्चन जर इंटरव्ह्यूमध्ये झाला तर लक्षात असू द्या, होऊ शकते. ओके, सो स्क्वेअर कुठले घ्यायचे तर 11 ते 20च्या मध्ये जे काही नंबर्स येतात ना त्यांचे स्क्वेअर. 11चा स्क्वेअर कोणता सांगा कोणी लक्षात असेल तर? 121. 12. 12चा 144. 17चा 289. सर्च करू नका आणि हे पण सांगू नका, बघून पण. नाहीतर कॅल्क्युलेटर ओपन केलं 17 × 17, नाहीतर कॅमेरा ऑन करून बसवेन मग.
कसं चिटिंग चालू केली तर. एकवीस का लिहिलं मी रिझन? कारण एक कमी होतं ना, 11 ते 20 पर्यंतच प्रिंट होणार -1. फर्स्ट इन्क्लूड करतो, लास्ट एक्सक्लूड करतो. हम्म. d1 डॉट अपडेट याचा अर्थ काय होते माहिती आहे? स्क्वेअर हो 11 असेल, 11च्या पुढे 11 गुणिले 11, ओके, म्हणजे 11चा स्क्वेअर झाला. सेम थिंग 12 2 डॉट्स 12 आणि चा म्हणजे स्क्वेअर म्हणजे 12 गुणिले 12 असं असेल. तेच संख्या त्यासोबत मल्टिप्लाय होणार. देन प्रिंट d1. एकच मिनिट, थोडा प्रॉब्लेम आहे. डोंट वरी, आय विल रिझॉल्व द इश्यू. कुठे आहे? अपडेटमध्ये प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, अपडेट आणि याला आणखी एक ब्रॅकेट टाकावं लागेल. समजलं? काही डाऊट नसेल यामध्ये असं मला वाटतंय, कारण सिम्पल आहे लॉजिक आणि एवढं कॉम्प्लिकेटेड पण नाही. आणखी एक गोष्ट, जर हे पण कोणाला अवघड वाटत असेल तर एक काम करा, हाच कोड आहे, थोडा मायनर मॉडिफिकेशन. d1 जशाच तसा, फॉर i इन रेंज 11,20 जशाच तसं. इथं तुम्हाला नॉर्मल चेंजेस करायला लागतील या लाईनला. कोणते तर पहा, याला कमेंट करतो आणि नाही राहू द्या, निघालं तर निघालं. d1 डॉट अपडेट न अपडेट आता जस्ट पाहिलं आपण. सो इटरेटर वगैरे असं काहीतरी पाहू. d1 ऑफ इटरेटर i इज इक्वल्स टू जे काय आय असेल त्या आयचा स्क्वेअर. क्लिअर? काहीचे केलं नाही, कळलं तिकडे फक्त उचललंय मी आहे. ओके, आणि अपडेट काढून टाकले. नंतर पुढली गोष्ट आहे की नंतर पुढचं एक्झाम्पल. सपोज मला जर एखादी माझ्याकडे स्ट्रिंग असेल आणि त्या स्ट्रिंगमधल्या स्पेसिफिक वर्डचा जर काउंट पाहिजे असेल तर काउंट कसा घ्यायचा पाहिले असं काय आठवते? स्ट्रिंग दिली असेल एक छोटी, पायथन अँड डेटा सायन्स, पायथन किती वेळ आले, डेटा सायन्स किती वेळ असेल, पाहिलं. मग ट्राय करायची इच्छा आहे. ट्राय करायची इच्छा आहे. करतो सर. ठीक आहे. सो पहा, मी एक आताच नाही दम काढा, मी हे करतो, एक स्ट्रिंग काढ, एक शोधतो. एकच मिनिट. डू यू नो विकिपीडिया कसे पैसे कमावते? त्यांचं इन्कम सोर्स काय? कारण यांच्यात तसे ॲड पण चालत नाहीत. नाही सर. मग रिझन, बाकी यूट्यूबचं जसं ॲड चालवते, गुगल ॲड चालवते, विकिपीडिया कधीच ॲड चालवत नाही कोणती त्यांच्या पेजवरती कधी गेला असेल तर. मग काय माहिती सर. कधी तर पाहिलं असेल तुम्ही असं डोनेशन मागणारे पॉपअप येते, तुम्ही जर काय म्हणतात फ्रिक्वेंटली यूज करत असाल तर. डोनेशन मागणार येते की आम्ही ना आमच्या ॲड वगैरे काही चालवत नाहीत, सो तुम्हाला ना असं म्हणजे डिस्टर्ब न होता हे कंटेंट आम्ही प्रोव्हाइड करायचं काम करतो, तर त्यासाठी जेवढं पॉसिबल असेल ना तेवढं डोनेशन द्या म्हणतात. ठीक आहे, हा पण एक इन्कम सोर्स. असं पैसे भेटतात त्यांना? काय झालं? हॅलो, असे पैसे भेटतात का त्यांना? हे पण एक इन्कम सोर्स आहे आणि बाकी आणखी आहे त्यांचे भरपूर इन्कम सोर्स, पण ते ॲड चालवत नाहीत. हे पण इन्कम सोर्स आहे का? पण आहे, तुम्ही जरी फ्रिक्वेंटली पाहत असाल ना तर ते कधी कधी येतं ते पॉपअप की पैसे द्या,
पैसे द्या म्हणत नाही डिरेक्टली, की सांगतात काय करतात काय नाही, आम्ही ॲड वगैरे चालवत नाहीत. पहा हे स्ट्रिंग किंवा लगेच दाखवतो मला विकिपीडिया इन्कम सोर्स किंवा कसे पैसे कमवते. हाऊ विकिपीडिया, पहिला फर्स्ट क्वेश्चन आहे. Wikipedia does not generate revenue directly from its content. It operates as a non-profit organization and relies on donation and grants as its primary source of funding. It runs annual fundraising campaign. मी काय म्हटलं तेच आहे. Popular online which is non-profit organization. Donation and grants. डोनेशनचा टॅब येते कधी कधी तुम्हाला, एखाद्या इमेजमध्ये असेल तर दाखवतो, कोणी तर टाकले असेल की तिथं पॉपअप वगैरे येते की डोनेट करा म्हणून. जनरल नॉलेजचा भाग आहे, माहिती सुद्धा कोणी इंटरनेट विचारणार नाही की विकिपीडिया कसे पैसे कमावतात. सर आवाज नको. तुमचा आवाज ब्रेक झाला होता सर. आता येतो ना व्यवस्थित? हॅलो, आवाज येतोय? आर यू देअर? ब्रेक झाला होता मागाशी जरा. हा आता येतोय व्यवस्थित. ओके. हो सर. येस. हॅलो. येस येतोय आवाज. पुढे पहा, स्ट्रिंग 1. हा ओके. जी स्ट्रिंग आहे तीच मी परत स्ट्रिंग घेतोय. ओके. त्याचं काही सिलेबस कोणी विचारणार इंटरव्ह्यूला, फक्त एक महत्त्वाचा अर्थ किंवा महत्त्वाचं तुम्हाला माहिती असतं इन फ्युचर जर कोणी विचारलं की कसं वर्क करते, तर फंड रेझिंग किंवा डोनेशन वगैरे अशा गोष्टीवरती ते त्यांचा रेव्हेन्यू जनरेट होत आहे. आता आपण देत नसतील किंवा आपण देत नाही, पण देणारे देतात. सो पहा, ह्याला 1 2 लिहायची गरज नाही, कन्फ्यूज करून घ्या. सो स्ट्रिंगला स्ट्रिंग सी, या स्ट्रिंगमध्ये अप्पर कॅरेक्टर लोअर कॅरेक्टर असतील, बरोबर. सो तुम्हाला माहिती आहे की पायथन लोअर आणि अप्परला वेगवेगळं ट्रीट करते. ओके. सो फर्स्ट आपलं काम असेल सगळ्याला ना लोअर केसमध्ये कन्वर्ट करून घेणं, बरोबर. सो स्ट्रिंग डॉट लोअर यांना लोअरमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकतात, जी काय तुमची स्ट्रिंग आहे ती. त्यानंतर आपल्याला ना स्प्लिट करावं लागेल, कारण हे संपूर्ण एक स्ट्रिंग आहे, बरोबर. तर आपल्याला एक वर्ड स्ट्रिंग टू लिस्टमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि एक वर्ड किती वेळेस आलेला आहे हे आपल्याला चेक करावं लागेल, राईट. सो त्यासाठी मी यूज करतो आहे list1 इज इक्वल्स टू स्ट्रिंग डॉट स्प्लिट. स्टेप बाय स्टेप जा, प्रॉब्लेम किती का मोठा असते ना छोटा होत जाईल. जर तुम्ही बुक वाचलं असेल एक, तर त्या बुकमध्ये असं थोडंफार काहीतरी मेन्शन केलं होतं. आय थिंक यशशास्त्र म्हणून होतं, अब्दुल सलामच्या उसचं बुक होतं, जर वाचलं असेल तर. त्यामध्ये क्वेश्चन होता, एक मोठा हत्ती खायचा असेल तर कसा खावा लागेल. छोटे पार्ट करून, बरोबर. मग ते तसंच आहे, प्रॉब्लेम किती जरी मोठा असेल ना तर डायरेक्ट प्रॉब्लेमला हे करायला जाऊ नका, त्याला छोट्या पार्ट्समध्ये डिवाइड करून घ्या, रिझॉल्व होतात. ओके. सी लिस्ट कसं काय सर? फॉरवर्ड इन अ लिस्ट 1. हा लिस्ट टाइप तर करू द्या अगोदर. अरे देताच नाही मी तर फॉरवर्ड इन अ लिस्ट 1. पुढे काउंट स्ट्रिंग डॉट काउंट. कसचा काउंट, तर वर्डचा. देन dict 1 dot update वर्ड. जो काय वर्ड असेल तो इथं प्रिंट केला जाईल आणि जे काय त्याचं काउंट असेल तो इथं काउंट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या सगळ्यानंतर मी प्रिंट डिक्ट करतो, म्हणजे आउटपुट तुमचं डिक्शनरी फॉर्ममध्ये भेटून जाईल तुम्हाला. डिक्ट
एकच मिनिट. डिक्ट 1 डॉट अपडेट इथं प्रॉब्लेम आहे. काय नाही, याला हे राहिले यु नो कर्ली ब्रेसेसमध्ये टाकायचं राहिले. ठीक आहे. डेटा 2 वेळेस आलेला आहे, चेक करा. ह्याला हे आणि हे दोन्ही वेगवेगळे आहे बरोबर, पण मी लोअर केस मार्क यूज केले त्यामुळं दोन्ही आता एकसारखे बनतील. डेटा ओके. त्यानंतर स्प्लिट केले म्हणजे जी काही कंप्लीट स्ट्रिंग होती ती आता तुम्हाला लिस्टमध्ये मिळालेली असेल. ओके. आणि फायनली फक्त मी फॉर वापरलेलं आहे. ओके, फॉर लूप म्हणा. फॉर वर्ड इन अ लिस्ट वन, तो जर वर्ड लिस्टमध्ये असेल तर काय करायचं आहे, काउंट इज इक्वल टू स्ट्रिंग डॉट हे काउंट फंक्शन वापरलं, त्या वर्डचा काउंट घ्यायचा आहे आणि कुठं अपडेट करायचं आहे ते डिक्ट बनवायची, डिक्ट वन नावाची. त्यामध्ये वर्ड तो असेल तो आणि त्याचा काउंट यामध्ये अपडेट करायचा आणि काय करायचं शेवटी ती डिक्शनरी तुम्हाला प्रिंट करायची. इट्स क्वाईट सिम्पल अँड इझी. क्लिअर? येस सर. काय डाऊट आहे कोणाला? नाही. ओके. आणखी थोडंसं लॉजिक यामध्ये चेंज करतो. कोणतेही लक्षात ठेवा, हे लॉजिक लक्षात ठेवा किंवा पुढे जी लिहितो ती लक्षात ठेवा. इट्स युअर ओन चॉईस. ओके. स्ट्रिंग डॉट स्ट्रिंग इज इक्वल टू स्ट्रिंग डॉट लोअर हे सेम असेल. लिस्ट इज इक्वल टू लिस्ट वन इज इक्वल टू स्ट्रिंग डॉट स्प्लिट इथपर्यंत पण सेम असेल. चेंजेस मी आता करतो आहे इथून पुढे या 2 लाईनमध्ये. फॉर वर्ड इन अ लिस्ट वन मी लेंथ कन्सिडर करू आता. इफ लेंथ ऑफ वर्ड, जी काय वर्डची लेंथ असेल ती इज इक्वल्स टू 1. कॉम्प्लेक्स जात असेल समजायला हे लॉजिक तर डोंट वरी, एक ऑलरेडी अल्टरनेट लॉजिक मी तुम्हाला दिलं आहे, त्यामुळे गरज नाही की 10 पैकी 10 लॉजिक केला पाहिजे. इंटरव्ह्यूला एक जरी लॉजिक एक्सप्लेन केलं वेल अँड गुड तरी सिलेक्शन होते. डोंट वरी. वर्ड इज इक्वल टू एफ स्ट्रिंग यूज करतो आहे आणि त्यामध्ये वर्ड असेल. देन इफ लेंथ ऑफ वर्ड काहीतरी गणलं आहे कारण हे रेडमध्ये दिसतंय. इफ लेंथ ऑफ वर्ड बरोबर इज इक्वल्स टू 1 देन ओके. सर ते डबल कोट राहिला इथं ना एफ स्ट्रिंगला. हां बरोबर. मी म्हटलं असं वेगळं काय दिसत असेल ना तर समजायचं वेगळं काहीतरी घडलंय. इफ लेंथ ऑफ वर्ड सेम यूज करतो लॉजिक. वर्ड इज इक्वल्स टू 2 देन प्रिंट हे वालंच. वर्ड इज इक्वल टू एफ स्ट्रिंग वर्ड. क्लोज केला परत. ॲट द लास्ट जस्ट युझिंग द काउंट स्ट्रिंग. हॅव यू हर्ड अबाउट रबर डक स्टोरी? कशाची? रबर डक स्टोरी. सर्च करू नका, मी विचारतो माहिती आहे का तिथलं बघून सांगू नका स्टोरी काय आहे. नाही माहिती. ठीक आहे, नाही तर नाही, काय अडचण नाही. वर्ड एक रबर डक नावाची कन्सेप्ट आहे. बेसिकली डेटा सायन्समध्ये वापरतात किंवा डेव्हलपमेंट किंवा कोडिंगमध्ये वापरतात. तर त्याबद्दलची ती कन्सेप्ट आहे रबर डक स्टोरी. ओके. जर तुम्हाला एखादा काही इश्यू वगैरे येत असेल ना तर तो इश्यू ना तुम्ही ना चांगल्या वेनं ना मांडण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि तो इश्यू तुम्हाला किती समजला आहे, ओके, यावरती त्याचं सोल्युशन तुम्हाला किती लवकर आणि कसं भेटणार हे मॅटर करते. फॉर एक्झाम्पल एखादा तुम्हाला प्रॉब्लेमच समजला नाही आणि तो तुम्ही प्रॉब्लेम ना समोरच्याला सांगतात तर इथं तुम्ही पण कन्फ्यूज आणि समोरचा पण कन्फ्यूज. पण एखादा जर प्रॉब्लेम तुम्हाला माहीत असेल तर त्यावरती सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं हे तुम्हाला नक्की माहिती असणार. ओके. जर तुम्हाला तो प्रॉब्लेमच समजला नसेल
तर तुम्हाला सोल्युशन्स मिळणार नाही. त्यावरती रबडक स्टोरी डिपेंड आहे की एक कोणीतरी ऑथर का काहीतरी कोडर आहे. ओके, आय एम नॉट शुअर, मला आठवत नाही एक्झॅक्ट, बट ऑथर किंवा एक कोडर आहे. सो त्याला जर कोडिंगमध्ये किंवा काही प्रॉब्लेम जरी येत असतील ना, तर तो काय करायचा, त्याच्याकडे ना प्लास्टिकचा एक डक होता, प्लास्टिक किंवा रबरचा ना एक डक होता. जर काही प्रॉब्लेम आला ना तर तो त्याला ना प्रॉब्लेम सांगायचा डकला. ओके, आणि त्यानंतर त्याला रिझोल्युशन किंवा सोल्युशन मिळायचं त्या प्रॉब्लेमला. वेळ भेटला तर नक्की एक्सप्लोर करा द रबडक स्टोरी. हा पाहिलं सर. सापडलं का? मला माहीत होतं तुम्ही एवढे हुशार आहात की मी सांगितलं त्या बघितलं लगेच चेक करणार. बरोबर. स्टोरी पहा, भेटून जाईल तुम्हाला, आहे ऑनलाईन. ही जी सांगितलं तीच असेल, थोडी लाईक फॅन्सी लँग्वेजमध्ये असेल. असू द्या, आपण इथे होतो. सांगायचं अर्थ, कोणताही प्रॉब्लेम असेल अगोदर स्वतः समजा, नाही समजलं तर मग, कारण तुम्हाला ज्या गोष्टी समजल्या नाहीत त्या गोष्टी तुम्ही दुसऱ्याला कधीच समजू शकणार नाही. ओके, सो बेटर तुम्ही त्या गोष्टी अगोदर समजून घ्या स्वतःला, म्हणजे इझिली एक्सप्लेन करता येतील. सांगायचा अर्थ एकच की एखादी कन्सेप्ट जर तुम्ही ते शिकला असाल लक्ष देऊन आणि समजली असेल, तर इंटरव्ह्यूवर कसा का क्वेश्चन फिरवत असेल तुम्ही त्याचं ना आन्सर द्या. बट तुम्हाला कन्सेप्ट जरी तर क्लिअर झाली नसेल तर ना तिथं पण तुम्ही ना त्या क्वेश्चनला आन्सर देणार नाही. ओके, सो इट कॅन क्रिएट अ कन्फ्युजन. अरे हे असं का होते काउंट, COUNT. क्लिअर. सो हे होतं काउंट वगैरे काढायचं. डोंट वरी, एक लॉजिक लक्षात ठेवलं की एकही जरी जमलं तरी फाईन. इंटरव्ह्यूवर म्हणणार नाही की 2-2 लाख सांग, नथिंग लाईक दॅट. एकही आलं तरी इनफ किंवा बेटर आहे, कारण त्याकडे तेवढा वेळ नसतो की तुमचे ना 10 अप्रोच त्याला चेक करायचे. एकच अप्रोच सांगा जे की बेस्ट असेल आणि वर्क करेल. पहा, आणखी एक अप्रोच आहे सांगतो. अप्रोच मी मल्टिपल यासाठीच देतो आहे की एक विसरला तर दुसरा लक्षात राहावा. थर्ड अप्रोच, स्ट्रिंग इज इक्वल टू स्ट्रिंग डॉट लोअर देन लिस्ट 1 इज इक्वल टू स्ट्रिंग डॉट स्प्लिट. ओके, आणि स्प्लिटेड बाय, कशाला स्प्लिट करता तुम्ही, तर स्पेस. ती तुमची इच्छा, काही पण करा. मुद्दाम स्पेस ॲड करतो आहे. एम्प्टी डिक्शनरी D1 आता ॲड करतो, नको तेच ते डिक. ओके, D1 फॉर आय इन अ लिस्ट, फॉर आय इन अ लिस्ट 1. ओके, आफ्टर दॅट D1 ऑफ, हे क्लोज करून टाकतो किंवा हे रिमूव्ह करून टाकतो. D इटरेटर आहे, इज इक्वल्स टू लिस्ट ऑफ काउंट. आफ्टर दॅट अगेन दॅट्स इट. फक्त इथं मला D1 ॲड करायला लागेल, बाकी इझी आहे. D इज नॉट डिफाईन, D कुठे तर आहे, मिस्टेक झाली. ओके, सो हे D1 नाही, मी आपण एक काम करू, आपण D सगळ्याकडे ठेवतो, D1 वगैरे नको, सगळ्याकडे Dच असाईन करू. ठीक आहे. वेगवेगळं व्हेरिएबल डिफाईन केलं, ते काही D होते, काही D1 होतं. सो दॅट वॉज द मेन रिझन टू गेट द एरर. आस्की व्हॅल्यू सांगितलं होतं, आठवते? हो सांगितलं होतं. काय असते ते? म्हणजे ते कम्प्युटर लँग्वेज मध्ये, आता जर समजा आपल्याला ए कॅरेक्टर असेल तर कम्प्युटर ए नाही हे करत, ते त्याची प्रत्येकाची आस्की व्हॅल्यू असते. एची काय आहे? कम्प्युटर ए ची 65. ओके, मेगा स्मॉल एची काय आहे आस्की व्हॅल्यू? स्मॉल एची आस्की व्हॅल्यू काय आहे? पुष्कर? येस सर. हां, लक्ष आहे, आज तुझं तर आज पेपर झाला आहे, तुला आठवत पण नसेल. आस्की व्हॅल्यू कोणी सांगेल? कोणी सांगा. अथर्व तूच राहिला. बघतो मी, पण चेक करतो. बघायचं नाही, सांगायचंय. माहिती असेल तर, नसेल तर नाही. सर ते थोडे ना पाठ असणार आहे. अरे मला लक्षात राहतात, तुला लक्षात राहिलं का? झालं
स्मॉल ए 97 आहे, कॅपिटल ए 65 आहे. एंडिंग आणि सुरुवात लक्षात राहते का नाही. कॅपिटल ए आहे, सॉरी कॅपिटल झेड आहे ती एंड होते 90 स्मॉल ए आहे ती 90. एंड होते, सॉरी स्मॉल झेड एंड होते 127 सॉरी 127 नाही 121 122 एक्झॅक्ट 122. हा. हे लक्षात ठेवणं म्हणजे गरजेचं आहे सर. नाही, जस्ट नॉलेज पर्पजसाठी, कोणी विचारत नाही. हा. म्हणजे सोपं आहे लक्षात गरजेचं ठेवायला नसेल तर तसं. विसरायचं. नाही लक्षात ठेवायला तसं सोपं आहे, कंटिन्यू ते तसं. काय पण बोल असं- ब्रेन मधलं काही स्पेस 1-2 KB गुंतन, यापेक्षा जास्त काय होणार आहे. हा. ब्रेन असेल तर स्टोरेज थोडं गुंतवलंय बस आहे. इथं पण 123 ॲड करतोय कारण स्टार्टिंग नंबर इन्क्लूड, लास्ट नंबर विल बी एक्सक्लूड, सो दॅट इज द रिझन की 122 ऐवजी मी 123 ॲड केलं. लोअर केस कॅरेक्टरसाठी मी यूज करतो CHR आणि त्यामध्ये इटरेटर आय असेल, क्लोज आणि परत इज इक्वल्स टू आय. प्रिंट लोअर केस. झाली क्लिअर लिस्ट सगळी. हे अप्पर केस का लोअर केस होता, लोअर केस. आता अप्पर केससाठी पहा. आहात ना सगळेजण? हो सर. मग शांत काय. क्लिअर. 90 एंडिंग. काय डाऊट आहे यामध्ये कोणाला? नाही सर. ASCII व्हॅल्यू किंवा ASCII कॅरेक्टर जे काय असेल ते. ठीक आहे. सो हे क्लिअर आहे असं मी ॲज्युम करतो. जे काय आत्ताच्या लेक्चरमध्ये झालं आहे किंवा जे काही तुम्हाला IPOMP फाईलमध्ये दिसते ते सगळं क्लिअर आहे असं समजतोय. आणि मी पुढचा पोर्शन मग स्टार्ट करू की थांबू? करा सर. ठीक आहे. जास्त वेळ घेत नाही, आणखी अर्धा तास घेतो, डोंट वरी. 11:30 घेईन. पहा, सॉर्ट द डिक्शनरी. डिक्शनरी कशी सॉर्ट करायची. डिक्शनरी आता म्हणजे तुम्हाला आतापर्यंत सगळं माहीत झालं आहे. बेसिक डिक्शनरीचे फंक्शन काल घेतले, परवा घेतले. त्यानंतर आज ना डिक्शनरी कशी सॉर्ट करतात ते पाहू. पहा, वरतीच आहे ना आपण ते सब्जेक्टची घेतलेली डिक्शनरी. इथं आहे. डिक्ट 1. ठीक आहे, ही तुमची डिक्शनरी 1 आहे, लक्षात असू द्या. पुढे पहा. आता आपल्याला सॉर्ट करायचे बाय युझिंग कीज. सॉर्टिंग बाय युझिंग कीज हा इंटरव्ह्यूला क्वेश्चन होते, लक्षात ठेवा. हा क्वेश्चन मला पण झाला होता आणि बहुतांशी इंटरव्ह्यूला होतोय. ओके, त्यामुळं प्रिपेअर करून ठेवा. अशा टाईपचे क्वेश्चन होऊ शकतात. सॉर्ट बाय युझिंग की आणि सॉर्ट बाय युझिंग व्हॅल्यूज. आणि त्याच कंपनीत विचारला होता ज्या कंपनीत मी सध्या काम करतोय. ओके, फर्स्ट राऊंडला. कसं म्हणजे
ओके ओके म्हटलं, ओके ओके सर. म्हटलं कसं विचारला. डिक्ट 1 इज इक्वल्स टू ही आहे डिक्शनरी 1. त्यानंतर मी काय करतोय पहा, त्याला मला डिक्शनरीनं सॉर्ट करायच्यात, सॉरी की म्हणजे सब्जेक्टचे नाव. सो सब्जेक्टच्या नावानं मला सॉर्ट करायचं असेल तर पहा मी लॉजिक काय यूज करतोय. सो ते अल्फाबेट्स आहेत, जर पाहिलं असेल तर ABCD असे आहेत सब्जेक्टचे नाव, म्हणजे यानं स्टार्ट होतात. आय कॅन से दॅट अल्फाबेटिकल ऑर्डरनं सॉर्ट होतील ते, कारण ते लेटर्स आहेत त्यामध्ये ABCD असे. सो पहा काय होतं एक्झॅक्ट पुढे. हे डिक्ट 1 आहे, मी न्यू डिक्ट एक असाइन करतोय जे की एम्प्टी असेल, म्हणजे आउटपुट मला त्यात ॲड करता येईल ॲट द लास्टला. न्यू डिक्ट एम्प्टी डिक्ट. त्यानंतर पहा सॉर्टेड हे इनबिल्ड फंक्शन आहे, आठवत असेल तर ED आहे त्यात, बरोबर. सॉर्टेडवाला सॉर्टेड कीज सॉर्टेड ग्रीन. पहा डिक्ट ऑफ 1 यामध्ये की न्यू ओके किस मिनटा सॉर्टेड कीज इज इक्वल्स टू सॉर्टेड देन डिक्ट 1. ओके की इथं असाइन करायला लागेल इथं मध्ये, एकच मिनिट. आणि हे असं लिहायची गरज नाही, डिक्ट डॉट कीज सिम्पल. डिक्ट 1 डॉट कीज यांना क्लोज करतो. देन हे झालं सॉर्टिंग, कसं सॉर्ट करणार किंवा कसं सॉर्ट होणार. त्यानंतर फॉर की इन अ सॉर्टेड कीज न्यू डिक्ट ऑफ की न्यू डिक्ट इज इक्वल्स टू. सी यापेक्षा आणखी एक बाकी एक दोन सोप्या मेथड्स आहेत, त्या पण सांगतो आज किंवा उद्या सांगतो. जर थोडी लेंदी वाटत असेल, बोरिंग वाटत असेल तर आणखी दुसऱ्या माझ्याकडे मेथड आहेत ज्यात 2 to 3 लाईन्स ऑफ कोड आहे, एवढं एक्सपांड करायची पण गरज नाही. सो फक्त न्यू डिक्ट मी प्रिंट करून घेतो आणि तुम्हाला आउटपुट पाहायला मिळेल. सी अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार हे सॉर्ट झालेलं आहे. B अगोदर असते, नंतर E आहे, M आहे, P आहे आणि नंतर C आहे. पण C सगळ्या शेवटी का आले कोणी सांगेल? C अगोदर असते पण शेवटी का आले? तर ते पहिले कॅपिटल लेटर्स घेतले मग स्मॉल. बरोबर. काही डाऊट आहे कोणाला सॉर्टिंग मध्ये? नाही सर. पहा हाच कोड घेतोय आणि मायनर चेंज करून दाखवतो. न्यू डिक्ट सॉर्टेड कीज इक्वल्स टू सॉर्टेड. ओके डिक्ट 1 कीज, कारण मल्टिपल आहेत. अरे यार जस्ट बेटा स्विच ऑफ आहे. आपण इथं होतो, हे सॉर्टेड मी रिमूव्ह करून टाक, त्याची गरज नाही. फॉर की इन अ सॉर्टेड इथं डिक्ट 1, कारण डिक्शनरी 1 वर तिचं असाइन गेलेली आहे. सो डिक्ट 1 डॉट कीज आणि याला मी क्लोज करून घेतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे पहा न्यू डिक्ट ऑफ की इज इक्वल्स टू डिक्ट ऑफ की. सो न्यू डिक्ट प्रिंट करेल आणि आउटपुट भेटून जाईल. पण एकच मिनिट, लिस्ट ऑब्जेक्ट इज नॉट कॉलेबल. लिस्ट ऑब्जेक्ट हे आहे ते कॉलेबल नाही म्हणते. सो पाहू की प्रॉब्लेम काय आहे. ओके सी एरर पाहायचे असतील तर कसे पाहायचे सांगतो. दाखवते ॲरो दाखवते आणि हा
टाईप एररचा टाईप कोणता आहे, ठीक आहे. एररबद्दल थोडं डिस्क्रिप्शन, लाईक लिस्ट ऑब्जेक्ट इज नॉट कॉलिबल, आणि एरर कुठे ऑकर झाला आहे हे इथं सांगते. सॉर्टेड कीज डिक्ट इथं पहा म्हणते काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके, सो पहा प्रॉब्लेम काय आहे. डिक्शनरीला डिक्शनरी जशाच तशी आहे. न्यू डिक्ट इज इक्वल टू एम्प्टी डिक्शनरी असाइन केलेली आहे. देन फॉर की इन अ सॉर्टेड, इथं सॉर्टेड की यूज करायचं नाही, फक्त तुम्ही सॉर्टेड यूज करा. सॉर्टेड डिक्ट वन डॉट कीज. ओके, कारण सॉर्टेड हे बिल्ट इन फंक्शन आहे जे आपण ईडी लागलेलं आहे, बरोबर. बिल्ट इन फंक्शन आहे आणि आपण सॉर्ट करायला हे वापरणार सॉर्टेड. ओके, डिक्ट वन डॉट कीज, देन न्यू डिक्ट इज इक्वल्स टू न्यू डिक्ट ऑफ की इज इक्वल्स टू डिक्ट वन ऑफ की. प्रिंट केलं तर आउटपुट मिळून जाईल. क्लिअर, दोन लॉजिक वेगवेगळे. पुढे आहे सॉर्ट बाय युजिंग व्हॅल्यूज. सॉर्ट बाय व्हॅल्यूजचा यूज करून सॉर्ट करायचे, ठीक आहे. सो पुढे पहा, लेट्स सी द अनदर वन. ही तुमची डिक्शनरी आहे जी तुम्ही सॉर्ट करणार आहात बाय युजिंग व्हॅल्यूज यूज करून सॉर्ट करणार आहात. ओके, सो या केसमध्ये पहा, जस्ट वेट. It's working. Just sharing the screen. Is it visible? Hello? येस सर. Fine. हां येस सर. पहा आपण कुठे होतो, सॉर्ट बाय युजिंग व्हॅल्यूज यूज करून आपण सॉर्ट करणार होतो. डिक्ट वन. ओके,
न्यू डिक्टेट मी एम्प्टी डिक्शनरी असाइन केलेली आहे. त्यानंतर पुढे पहा सॉर्टेड व्हॅल्यूज इथं चेंज होऊन जाईल पुढे या 2 लाईनमध्ये, बाकी जशाच तसं स्ट्रक्चर राहते. सॉर्टेड मी आता व्हॅल्यू सॉर्ट करतोय, लक्षात ठेवा डिक्शनरी झाल्या, आय मीन की मगाशी सॉर्ट करून झाल्या. सॉर्टेड व्हॅल्यूज इज इक्वल्स टू सॉर्टेड फंक्शन यूज करतोय. सॉर्टेड कुठून करतोय तर डिक्शनरी 1 मधनं. काय सॉर्ट करतोय तर व्हॅल्यूज. सो अशा फॉर्ममध्ये आणि त्यानंतर फॉर लूप फॉर value in sorted underscore values for value in a sorted values. व्हॅल्यू कुठून घ्यायचे तर सॉर्टेड व्हॅल्यूज मधनं. आणि ॲट द लास्ट काय करायचं तुम्हाला प्रिंट काय करायचं तर प्रिंट व्हॅल्यू करायच्या ज्या का तुम्हाला भेटतात त्या. सो प्रिंट व्हॅल्यू आणि हे रन केल्यानंतर काय भेटते पहा. डिक्शनरी प्रिंट करायची गरज नाही. जे काय नंबर्स होते ना ते नंबर्स तुम्हाला सॉर्ट झालेले दिसतात चढत्या क्रमानं, बरोबर. ओके, सो हेच लॉजिक आपण डिक्शनरीमध्ये पुढे वापरणार. पहा असेंडिंग डिसेंडिंग वगैरे अशा गोष्टी, किंवा तुम्हाला इथं आयडिया आलीच असेल की आपण व्हॅल्यूज कशा सॉर्ट करू शकतो. हॅलो, हो येस सर. ठीक आहे. व्हॅल्यू कशा सॉर्ट करायची आयडिया आली की अगोदर 23 कसं आणायचं, हे कसं आणायचं. यापेक्षा जर आणखी थोडी पुढच्या लेवलला जायचं असेल तर ते उद्या सांगतो, डोंट वरी. ओके, त्या अगोदर डिक्शनरीमध्ये ना काही फंक्शन्स आहेत ते फंक्शन सांगतो. लॅम्बडाचा ओके लॅम्बडा नावाचं एक फंक्शन पण आहे ते पण सांगतो बरोबर मी पुढे आल्यानंतर. ज्यावेळेस तुमचा लॅम्बडा स्टार्ट होईल ना, लॅम्बडा भरपूर इझी आहे आणि त्याचा यूज नो शॉर्टर सिंटेक्समध्ये तुम्ही आउटपुट देऊ शकता. सो त्यामध्ये लॅम्बडाचा यूज करून पण हे तुम्हाला वापरता येतं आहे. सो डोंट वरी, आल्यानंतर सांगतो पुढे. फंक्शन्स ऑफ डिक्शनरी, डिक्शनरीचे काही फंक्शन्स आहेत ते पाहणार आहोत. फर्स्ट आहे फ्रॉम कीज आणि सेकंड आहे सेट डिफॉल्ट. हे 2 फंक्शन आहेत. सो पाहू. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हे 2 जरी फंक्शन दिसत असतील ना तर तुम्ही 2 फंक्शन जास्त करून कुठंच वापरणार नाही. कुठं म्हणजे कुठंच वापरणार नाही. रेअर केसेसमध्ये कुठं वापरतात नाही, वापरणार शक्यतो कुठेच वापरणार नाही. म्यूट करा. कोण आहे ते म्यूट करा. फंक्शन्स ऑफ डिक्शनरी 2 फंक्शन्स, फॉर्म कीज आणि सेट डिफॉल्ट. ओके, सो हे दोन्ही फंक्शन जास्त करून तुम्ही वापरत नाही कुठंच. रेअर केसमध्ये वापरत तर अदरवाईज पॉसिबलच नाही की तुम्ही वापराल. फॉर्म कीज याचा यूज काय किंवा कशासाठी केला जातो सो एक्सप्लेन करतो. डिक्शनरी विथ मी अगोदर ॲड करतो आणि नंतर एक्सप्लेन करतो. डिक्शनरी विथ सेम नेम with the same value, no it's not name, it's value. Dictionary with the same values for all keys. We use function key cannot be duplicated but value can be. Syntax पहा. dict1 डिक्टचा असेल तरी चालेल, काय अडचण आहे 1 असण्याची.
डिक्ट डॉट फ्रॉम कीज आणि यामध्ये तुम्हाला पास करायला लागेल सिक्वेन्स कोमा व्हॅल्यू. एक्झाम्पल पाहणार आहोत, सो डोंट वरी. सिक्वेन्समध्ये आता एक्झॅक्ट काय येते पहा. सिक्वेन्स म्हणजे लाईक लिस्ट असेल, टपल असेल किंवा लाईक डिक्ट असेल, काही असेल. इफ we have not or haven't given any value then by default it will take none. Okay, पहा. Form keys, dictionary with the same values for all keys we use this function. म्हणजे एकच व्हॅल्यू असेल पण की वेगवेगळी असतील तरी व्हॅल्यू सगळ्यांना एकच असेल. सब्जेक्ट इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र जरी असेल ना तरी सगळ्यांना मार्क एकच असतील, एकच नंबर असेल, लाईक 100 सगळ्या सब्जेक्टमध्ये. ओके, सो इट्स लाईक फॉर्म कीज. की कॅन नॉट बी डुप्लिकेटेड बट व्हॅल्यू कॅन बी. सब्जेक्ट तोच परत असू शकत नाही. ओके, जस्ट सिम्पल एक्झाम्पल. एका सेमिस्टरला तुमचं जर हे असेल ना सी सब्जेक्ट असेल, ओके, तर त्या सेमिस्टरला डबल सी येत नाही. ओके, थेरी प्रॅक्टिकल दॅट इज समथिंग डिफरंट, बट सांगतोय डबल तो सब्जेक्ट येऊ शकत नाही. सेम थिंग, एक की ना परत रिपीट होणार नाही. मार्क्स मे बी लाईक एका सब्जेक्टमध्ये 70 असतील, दुसऱ्याला पण 70 पडतील. मीन्स व्हॅल्यू कॅन बी डुप्लिकेटेड बट की कांट बी डुप्लिकेटेड. ओके, सिंटॅक्स इथं दिसतोय किंवा आहे समोर. देन इफ वी हॅव नॉट गिवन एनी व्हॅल्यूज देन बाय डिफॉल्ट इट विल टेक नन. जर तुम्ही व्हॅल्यू काय असाइन करत नसाल तर बाय डिफॉल्ट हे नन कन्सिडर करते. पहा, एक्झाम्पल सोबत पाहिल्यानंतर क्लिअर होऊन जाईल. डिक्ट डॉट फॉर्म कीज ओके. आता कोणत्या की आहेत आणि कोणती व्हॅल्यू असेल आणि आउटपुट काय असेल कोणी सांगेल? येस, अनम्यूट करा आणि सांगा आता आन्सर. जेव्हा बोलायचं तेव्हा बोलत नाहीत. हां, सांगा. तर 100 ही व्हॅल्यू आहे ओके, आणि ABCD ही की. ठीक आहे. ABCD 100 ही व्हॅल्यू आहे, ABCD की. आउटपुट काय असेल मग? A:100, B:100, C:100, D:100. ओके, व्हॉट अबाउट दिस? हां, बाकी अथर्व किंवा मेघा, सॉरी अथर्व सोडून मेघा किंवा पुष्कर या दोघांपैकी कोणी सांगा याचा आन्सर काय असेल? 0 नॉन गिव्हन व्हॅल्यू. हां, आन्सर काय आहे? आन्सर 0 नाही. आन्सर काय आहे? ए पुढे वाचा. इथं काय इथे नन आहे ना? कारण इथं मी लिहून दिले जर मी काय व्हॅल्यू असाइन करत नसेल ना तर त्या केसमध्ये नन ते देईल. ओके, माहिती असू द्या. पुढे हे फक्त याच्या बाबतीत नाही, फक्त नंबर्सच्या बाबतीत होत नाही. जर तुम्ही
100च्या जागी जर दुसरं काही जरी देत असाल ना तर त्या बाबतीत पण या गोष्टी होऊ शकतात. क्लिअर? काही एक्झाम्पल देऊन सांगू? यस समजलं सर. ठीक आहे. ओके, नसेल तर एक्झाम्पल पण देऊन सांगितलं असतं. फाईन. आफ्टर दॅट हे झालं फॉर्म कीजबद्दल. एका कीला मला 2 व्हॅल्यू देता येऊ शकतात का? देता येऊ शकतात. ओके, पहा कशा देता येतात. Clear? We can give the 2 values for single keys. Then set default आहे. सेट डिफॉल्ट म्हणजे काय सांगितलं आठवते का? काहीच नाही सांगितलं आणखी मी. सेट डिफॉल्ट बद्दल नाही बोलले तर बहुतेक. पहा, हे 2 नंबरचं आहे. रिटर्न व्हॅल्यू विथ स्पेसिफाईड कीज. इट विल रिटर्न the values with spacey return value with the specified keys as a syntax असेल. यामध्ये पहा डिक्शनरी मध्ये नाव आपली तीच घेतो. डिक्शनरी डॉट सेट डिफॉल्ट आणि इथं ज्याची व्हॅल्यू पाहिजे ती. सपोज केमिस्ट्री सब्जेक्ट आहे, केमिस्ट्रीची व्हॅल्यू पाहिजे असेल तर आय कॅन डू द सेम थिंग. काय डाऊट यामध्ये? थेरी 2 लाईनच्या थेरीमध्ये नसेल तर मग मी पुढे घेऊन जातो. नाही ना? शांत आहेत म्हणजे डाऊट नाही. हॅलो 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 हा, सर परत सांगा. काय कळालं नाही सांगा. हा हे जरा कन्फ्युज आहे, कळलं नाही. सेट ओके, डिफॉल्ट कोणतं सांगा? कळलं नाही, मी परत करतो. सेट डिफॉल्ट कळलं नाही. परत सांगा. कोणतं कळलं नाही ते तर सांगा. परत सांगा, परत सांगा. माझं नाव सांगू का काय सांगू? परत सांगा. काय सांगू परत तेच विचारतो मी. नाही हां, मी एकदा परत ते बघतोय माझं. कोणतं मग सांगू? म्हणूनच मला वेळ स्पेसिफिक लागतो. पॉईंट सांगा. काय सांगू? स्क्रीनवर अख्खी माझी नोटबुक आहे. काय त्यातलं सांगू? हे सांगू? आजची डेट किती आहे हे सांगू? ही सेल कशी रन होते सांगू? की मीट कशी ओपन करायची हे सांगू? एक्झॅक्ट काय सांगू नाही विचारतो. एक मिनिट मी सांगतो काय. हां, मग तसं सांगा ना. नाही सर सांगा काय सांगू? मी सांगतो काय सांगायचं. हा ओके, म्हणजे आन्सर पण तूच देणार का? तुम्ही एक्झाम्पल देताय ना आता, मग मला समजेल. तुम्ही एक्झाम्पल द्या. ठीक आहे, मी एक्झाम्पल देतो. थेरी पण सांगतो, नंतर काय डाऊट असेल तर सांगा. हां सेट डिफॉल्ट नावाचं एक फंक्शन आहे जे आपण डिक्शनरीमध्ये वापरतो. ओके, हां. सो याचं काय काम आहे? रिटर्न द व्हॅल्यूज विथ रिस्पेक्ट टू स्पेसिफाईड की. मी एखादी जर की पास करत असेल तर त्याची जी काय व्हॅल्यू असेल ना, त्याच्या रिलेटेड जी असेल तर ते व्हॅल्यू द्यायचं काम सेट डिफॉल्ट करतं. याचा सिंटॅक्स आहे डिक डॉट सेट डिफॉल्ट. आणि जी काय व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू, सॉरी जी काय की असेल ही मी की पास करेन. तर मी की ॲड करतो, डोंट गेट कन्फ्यूज. सो की पास करेल. सो त्या अकॉर्डिंग जे आन्सर असेल ते लिहिलं होतं त्यामुळे मी केम लिहिलं होतं तिथला. ओके, सो भेटून जाईल. आता या केसमध्ये मला सांगा आउटपुट काय भेटेल? हां, 54. लेट्स सी. कळालं काय काम आहे सेट डिफॉल्टचं? हां
हा तुम्ही तिथं केम लिहिलं होतं म्हणून मग की आहे म्हणून मी केम लिहिलं होतं एके ठिकाणचं खालच्या जस्ट एक्झाम्पल मध्ये. हा काय आहे यामध्ये डाऊट? ठीक. नाही. बाकी आणखी थोडं इंटरेस्टिंग एक्झाम्पल दाखवतो, पहा काय होते. आणि चुकणार मला माहिती आहे यामध्ये. ओके सी डिक्ट 1 सेट डिफॉल्ट केमिस्ट्री. आउटपुट काय असेल? लास्ट असेल त्यानंतर आपण थांबतो तिथं, विचार करून उत्तर द्या. असेल की 54 आणि नन. शुअर? मी या ननची भाषाच वापरली नाही सेट डिफॉल्ट मध्ये. 4,96. पहा हे मी काय म्हटलं, स्पेसिफाईडचं सेट डिफॉल्टचं काम एकच आहे, रिटर्न व्हॅल्यूज विथ द स्पेसिफाईड की. मी की देणार आणि त्याचीच व्हॅल्यू ती परत देणार. पुढे काय काय लिहिलेलं असलं डझंट मॅटर. ही की दिली मग त्याचं काम आहे जी व्हॅल्यू शोधायची. 54 आहे 54च घेणार. पुढे 96 लिहा नाही तर 1000 लिहा, डझंट मॅटर. क्लिअर? हॅलो. येस. ओके सर. ओके सर. सो बस हेच होतं. एनी डाऊट, एनी क्वेश्चन्स? ना हां नो डाऊट सर. पुष्कर, मेघा, काय डाऊट्स किंवा काही क्वेश्चन्स असतील तर सांगा. एल्स यू कॅन स्टॉप हिअर.